धुळे तालुक्यातील तांडा, कुंडाणे आणि बोरी परिसरात पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे। मुकटी मंडळात तर पाऊस उसंत द्यायला तयार नाही। त्यामुळे या भागात पिकाचं काय तर शेतातील मातीही वाहून गेली आहे। शेतात साचलेले पाणी, खंगाळलेल्या जमिनी, आडवी पडलेली नवतीची पिके, फुटलेले बांध यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। धुळे तालुक्यातील मुकटी मंडळात यंदा 3दा अतिवृष्टी झाली। त्यात बहुतांशी क्षेत्रावरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। तर शेतातील मातीही वाहून गेल्याने जमिनीचा पोतही खराब झाला आहे। यापूर्वी झालेल्या ढगफुटीनंतर प्रशासनाने बाधित क्षेत्राचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी। बोरी परिसरात कुंदाणे, वेल्हाणे, तांडा, कुंडाणे येथील शेतकरी वर्गातून होत आहे। मुकुटी मंडळात सातत्याने पाऊस होत आहे, त्यात ढगफुटी आणि अतिवृष्टीने कहर केला आहे। शेतकरी बाळू पवार यांच्या 5 एकर शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला, त्यावर झालेला खर्चही वाया गेला। त्यामुळे प्रशासनाने आता पंचनाम्यात वेळ खर्च न करता शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता शेतकरी व्यक्त करीत आहेत। हे बघा किती हाल आहे, शेतकऱ्यांचा पाणी भरलेलं आहे, सगळे कपास गेलेले आहे। शेतकऱ्यांना मदत करा, तुम्ही मायबाप आहोत, काहीतरी लाभ द्या, किती भरपाई करा। शेतकऱ्यांची फार झालेली आहे, सगळ्या कपास गेल्या पाणीमध्ये की गुडघे एवढे पाणी आहे बघा। नमस्कार सर।